अकोला महापालिकेत भाजपला एक हाती सत्ता मिळाली आहे। भाजपनं 80 पैकी तब्बल 48 जागांवर नेत्रदीपक विजय प्राप्त केलाय। अकोला महापालिकेची 2001 मध्ये स्थापना झाल्यानंतर पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कुण्या एका पक्षानं स्वबळावर सत्ता संपादन केली आहे। या निवडणुकीत भाजपनं चौफेर कामगिरी करत भाजपचं कमळ फुलवलंय। भाजपच्या लाटेत अकोल्यात अनेकांना पराभव स्वीकारावा लागलाय, तर अनेक दिग्गजांनी आपले गडही कायम राखलेत। अकोला भाजपात खासदार संजय धोत्रे आणि गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांचे 2 गट आहेत। निवडणुकीची धुरा सांभाळणाऱ्या खासदार धोत्रेंनी रणजित पाटील समर्थकांची तिकीटं मोठ्या प्रमाणात कापल्यानं ही निवडणूक चांगलीच गाजली होती। मात्र या नेत्रदीपक कामगिरीनं खासदार संजय धोत्रे आणि त्यांचे समर्थक आमदार गोवर्धन शर्मा आणि रणधीर सावरकर यांचं पक्षातलं वजन चांगलंच वाढलंय। अकोल्यातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार खासदार संजय धोत्रे यांनी हा विजय अकोलेकर जनता आणि कार्यकर्त्यांना समर्पित केलाय। आमचं केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार याची कामगिरी आणि इथे जो गेल्या 2 वर्षात विकास झाला तो आणि आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी, आमचे अध्यक्ष, दोन्ही आमदार आणि सर्व आमचे पदाधिकारी, इतर कार्यकर्ते आणि सगळ्यात मोठ्या या यशाचं जे गमक आहे ते म्हणजे आमची उमेदवार निवड। या निवडणुकीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा असलेल्या सेना आणि राष्ट्रवादीचा चांगलाच हिरमोड झालाय। या दोन्ही पक्षांना आपल्या 2012च्या कामगिरीत एकाही जागेचा नफा कमावता आलेला नाही, तर भारिपही आधीच्या आपल्या 7 वरून 3 जागांवर खाली उतरली आहे। विशेष म्हणजे भारिपची ताकद समजल्या जाणाऱ्या दलित बहुल भागात भाजपनं मुसंडी मारली आहे। प्रभाग क्रमांक 9 मध्ये मोहम्मद मुस्तफा यांच्या रूपानं MIMनंही अकोल्यात आपलं खातं उघडलंय, तर 2 ठिकाणी अपक्ष विजयी झालेत। दरम्यान गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी अकोलेकरांनी हा विकासाला दिलेला कौल असल्याचं म्हटलंय। आम्हाला ही सत्ता सर्वसामान्य लोकांच्या जीवनमान बदलण्यासाठी, त्यांचं जीवन अधिक सुखमय होण्यासाठी, या शहराचं नाव खड्ड्याचं शहर न राहता या शहराचं नाव पुन्हा एकदा बगीचाचं शहर, विकासाचं शहर हे नावरूप प्राप्त होण्यासाठी ही सत्ता मिळाली। भाजपला अकोलेकरांनी एक हाती सत्ता देत विकासाची अपेक्षा केली आहे। आता अकोल्याचा विकास अधिक गतीनं होण्यासाठी नवीन सत्ताधाऱ्यांनी पुढाकार घ्यावा हीच माफक अपेक्षा। जयेश जगड, झी मीडिया, अकोला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।